विजय भाऊ, हो हे काय करताय विजय भाऊ? हे काय करताय? चुकीची वागली माझ्याशी माझी बायको, खूप चुकीची वागली माझ्या. अहो तुमचं सगळं बरोबर आहे, पण हे असं दारू पिऊन काय होणार आहे? डॉक्टर काय म्हणले होते माहिती आहे ना? वाट बघा. अहो थोडा धीर धरा की, सापडताल वहिनी. नाही सापडलं. रात्रभर शोधलं आपण, आतापर्यंत एखाद्या नदीत उडी टाकली असेल ती. एकदा माझ्याशी बोलायला पाहिजे होतं पाहिजे तिने, एकदा मला सांगायला पाहिजे होतं. मला सांग, काय कमी केलं मी तिला? हा, काय कमी केलं? एवढी सगळी प्रॉपर्टी, पैसा, दागिने सगळं सगळं तिचं होतं. हजारदा सांगितलं मी तुला, तरी माझ्याशी असं वागली होती. का असं वागलीस रेश्मा? का असं वागलीस? माझं मूल होतं तिच्या पोटात. किती दिवसांनी माझ्या घरात पाळणा हलणार होता. माझं मूल असं घरात इकडून तिकडे पळालं असतं. मला पप्पा पप्पा म्हणून आवाज दिला असता त्याने. माझं मूल गेलं, बायको पण गेली, आता इज्जतही जाणार. सगळं गाव माझ्या मागे मला मूल नाही म्हणून हसतो बजा, चिडवतात सगळे. मूल झाल्यावर मी त्या सगळ्यांचं थोबाड बंद करणार होतो. सगळं गेलं. माझ्या बायकोने सगळ्याची वाट लावली. दारू दे. नाही देणार. दारू दे बजा. असं काय करताय विजय भाऊ? अशानं जीव जाईल तुमचा. जाऊ दे जीव. कायसाठी जगू आणि कोणासाठी जगू आता? दारू दे. बॉटल दे बजा. बजा दारू दे बजा. दारू दे बजा. या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घ्यायच्या. 150 रुपये. डॉक्टर डिंपल दिसत नाही कुठं? नाही, ती नाही आली आज इथे. या तुम्ही. बोल बजा. हॅलो डॉक्टर. अहो काल विजय भाऊन मी तुमच्या इथनं निघालो आणि रात्रभर वहिनीला शोधलं, पण वहिनी काय गावल्या नाही. म्हणून मी विजय भाऊना बघल्यावर सोडलं आणि मी घरी गेलो. सकाळी येऊन बघतोय तर सकाळ सकाळीच विजय भाऊ दारू प्यायला लागले. महिंदा दारू प्यायला लागले आणि मी काय सांगायला गेलो तर माझं ऐकत पण नाही ते. तुम्ही जरा अर्जंटमध्ये इकडे येता का बंगल्यावर? अरे मला नाही जमणार, क्लिनिक मध्ये खूप पेशंट्स आहेत. बरं तुमचं झालं की या, तोपर्यंत मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. नाही नको, तसं नको करूच. एक काम कर, तूच त्यांना इकडे घेऊन ये. बरं. इन्स्पेक्टर देशमुख. सेंड.
मंगल आय आय ग अव काय कळलं का? नाही हाय गो टोन्या, हा सापडली का? अगो नाही मम्मी, अख्खं गावात उडकलं पण कुठं बी नाही गावली. अरे देवा, परत मुंबईला पळून गेली असणार. नाही, मुंबईला नसेल पळून गेली. जर गेली असती का नाही तर तिची कापड बॅग ते सगळं घेऊन गेली असती, नाहीतर ते मेकअपचं सामान तरी घेऊन गेली असती. त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही. पण ते सगळं खुलीत आहे. बरोबर बोलतोय टोन्या. कधी नव्हते डोकं चाललंय त्याचं. त्या कंपाऊंडरने तिला लपवली आणि त्याला नक्की माहित असणार पोरगी कुठं आहे ती. पण आजे, तुला त्या गावातलं सगळं माहित आहे, मग तूच सांग की दीदी कुठे आहे. इकडे ये, तुझ्या कानात सांगते. ये. नाही न ग, जवळ बोलावती आणि नंतर न रट्टा देती. सगळं मीच करते. तुम्हाला दिसत असून तुमचा काय उपयोग नाही. खातीला कारण धरणीला भार. तुम्ही बसा घरात अंडी घालत. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. बघते मी आता काहीतरी. कुठं असेल माझी डिंपल? राहून राहून माझ्या मनात लई वाईट मंगळ विचार येतात. तुम्ही काय बी करा, पण हुडकून आला तिला. कुठून आणायचं उडकून? अख्खा गाव पालथा घातला पण तपास नाही लागला तिचा. पोलिसातच गेलं तर वाट कशाची बघताय? जावा की मग. तिनं काय जीवाचं बरं वाईट? नाही नाही, आपण जाऊया पोलिसात. चला. डॉक्टर तेरी तो मैं. आमची पोरगी कुठे आहे कंपाऊंडर? कुठे म्हणजे? अहो ती कुठे दिसेना सकाळपासून. हे एवढ्या गडबडीत कुठे चाललेत? यांना डिंपल सापडली की रेशमाची डेड बॉडी. बाबू दादा, कुठे निघाला एवढ्या गडबडीत? डिंपल सापडली का? नाही ना, तिचं काय पत्त्या लागेना म्हणून पोलीस स्टेशनला चाललो होतो. डिंपलला जर पोलिसांनी शोधून काढलं तर तिच्याकडून पोलिसांना रेशमाबद्दल कळणार. नाही नाही, हे नाही झालं पाहिजे. बाबू दादा, पण लगेच पोलीस स्टेशनला का जाताय तुम्ही? त्याशिवाय कशी गावणार ती डॉक्टर? अहो, तुमच्यावरती रागावली असेल म्हणून कुठल्या तरी मैत्रिणीच्या घरी लपली असेल. येईल घरी, तुम्ही काळजी करू नका. जर नाही सापडली तर मग पोलीस स्टेशनला जा. हवं तर मी येतो सोबत. पण ती घावल ना डॉक्टर. मी आहे ना, काळजी करू नका. मी शोधतो तिला, तुम्ही जा घरी. काहीही करून या डिंपलला लवकरात लवकर शोधलं पाहिजे. पण हे डिंपल गेली तरी कुठे? डॉक्टर कुठे बाहेर चाललायत का? ठीक आहे, मी नंतरच येते. नाही, ठीक आहे, ये. ये बस. कशी आईची तब्येत आता? नेहमी सारखीच. डॉक्टर, माझी आई कायमची बरी होईल ना? हो, होईल ना. मी आहे ना. हे बघ, या गोळ्या मागवल्या त्यांच्यासाठी. डॉक्टर, काय झालं? अस्वस्थ वाटताय तुम्ही. नाही, असं काही नाहीये. तुझ्या मैत्रिणीचं डिंपलचं लग्न मोडलं म्हणून असेल कदाचित. या घराला माझं घर, इथल्या माणसांना मी माझी माणसं मानतो. इमोशनली गुंतलोय मी यांच्यात. त्यामुळे या घरात काहीही वाईट झालं ना, मला त्याचा त्रास होतो. या घरातच कशाला, दुसऱ्या कोणाच्याही आयुष्यात काही वाईट घडत असेल तर मला नाही बघवत ते. डॉक्टर, तुम्ही किती विचार करता ना इतरांचा. मला नाही बघवत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख. डिंपलचं लग्न परत नाही ठरलं तर काय होईल त्या बिचारीचं? नका काळजी करू डॉक्टर. दुसरा एखादा चांगला मुलगा नक्की मिळेल डिंपलला.
तू करशील मदत तिला मुलगा शोधायला? पण डॉक्टर, प्लीज नाही म्हणू नकोस. काय मी या गावात कोणालाच ओळखत नाही. तू सोबत असशील तर. ठीक आहे, मला आवडेल तुमची मदत करायला. थँक्यू सो मच. बरं, मी निघते. आईला गोळ्या घेऊन येते सांगितलं होतं. वाट पाहत असेल. मी येते. किती झाले डॉक्टर? 1000 रुपये. मी येते. काय गोड मुलगी आहे, रेश्मा सारखीच. रेश्माची डेड बॉडी. डिम्पलला शोधण्याआधी रेश्माची डेड बॉडी कुठे लपवली हे शोधलं पाहिजे. तिने वाड्यातच कुठेतरी लपवली असणार, पण कुठे? पैसे दिसतात आजीकडं. तुझी काय रे नजर माझ्या पैशावर? आजी 1 रुपये दे की खायला आणायला. जा की तिकडे हिरव बिरव कामाला. आणि कमी हो, आता काय बोळ्याने दूध पितेस होय मला पैसे मागायला? जा. आजी कसले कधीतरी पैसे दिलेत का मला? देकडं मी मोजून देतो. अगो, तुझ्या आज्याची तुझ्या बापाची कधी हिंमत नाही झाली माझ्या पैशाला हात लावायची, आणि तू माझ्या पैशाला हात लावतेस होय र? मोजून देत होतो ना मी चांगलं. तुला हागून झाल्यावर डुंगर धुवायचं कळतं का? आलाय मोठा मला पैसे मोजून देणार. पळ इथलं. मला मारलंस ना तू. आता आम्ही 1 रुपया घेऊन जातो खाऊ खायला. टोन्या माझा रुपया दे, नाही तर तुझं खायचं बंद, हागायची तरपड करीन बघ. मारलंस ना तू मला. आता मी 1 रुपया घेऊन जाणार खाऊ खायला. टोन्या माझा रुपया दे. कोण आहे रे? कोण आहे? अरे कोण आहे? कुठे लपवली असेल हिने बॉडी? कोण आहे रे? अरे कोण आहे? मगाचपासून विचारते कोण आहे? अरे तुझी काय वाचा बसली का काय? अरे कोण आहे? कंपाऊंडर तू आहेस वय? अरे बोल की. ए कंपाऊंडर, तूच आहेस ना? मम्मी दीदी आली पप्पा दीदी आली. डिम्पल, टिम्पी, कुठं गेली होतीस ग? किती ओळखायचं तुला? डॉक्टर, बरं झालं तुम्ही इथं साथ. इथं या वाड्यातच घडलं सगळं? वय साहेब, सगळं काय या वाड्यातच घडलंय. हवं तर तुम्ही डॉक्टरांना बी विचारा. डॉक्टर, मी साहेबांना सगळं काय सांगितलंय. आता तुम्ही बी त्यांना सगळं खरं खरं सांगा. मी ते साहेब, वाटलं तर तुम्ही माझ्या मम्मी पप्पांना भी विचारा. उनको भी सब कुछ मालूम है. अगं मम्मी, त्या पोराकडच्यांनी आपल्याला किती त्रास दिला. लगीन लावायला आले आणि ते आम्हालाच उलट सुलट बोलून गेले. साहेब, तुम उनको कड़ी से कड़ी सजा दो. ठीक आहे.
मला जरा सविस्तर सांगा काय काय झालं. साहेब, मला क्लिनिकमध्ये जावं लागेल, पेशंट्स आहेत. हो या तुम्ही. डिंपल, चल. बोला काय झालं. त्यांनी मला खेळण्यातला मोबाईल दिला. उठे. उठ. कुठे गेली होतीस? तुम्हालाच वाचवायला गेले होते. आता त्या मुलाकडच्यांनी किती त्रास दिला, मग केली त्यांची कंप्लेंट आणि आले पोलिसांना घेऊन. या सगळ्यात माझा काय संबंध? असा कसा संबंध नाही? संबंध आहे. आता ते पोलीस आलेत, मग ते चौकशी करणार, मग त्यांना कळणार रेश्मा वहिनींचा खून झाला तेव्हा तुम्ही इथंच होते लग्नात. मग कुणाला तुमच्या संशय येणारच नाही. आता केली की नाही तुमची मदत? तुला माझी मदतच करायची तर डेड बॉडी कुठं लपवली ते सांग. नाही सांगणार. डिंपल, मी तुला शेवटचं विचारतोय, डेड बॉडी कुठं लपवली आहे? मी बी शेवटचं सांगते, नाही सांगणार. आणि तुम्हाला काय करायचं होत्या डेड बॉडीचं? तुम्ही डेड बॉडी पाहिली तर रेश्मा वहिनी जिवंत होणार आहे का? नाही ना. मग द्या नाही विषय सोडून तुम्ही. आणि तुम्हाला एकदा सांगितलं ना, ती डेड बॉडी कोणालाच घावणार नाही म्हणजे नाही. मला खात्री आहे डिंपल, तू तेवढी काळजी नक्की घेशील. पण मला डेड बॉडीची नाही, तुझ्या आयुष्याची काळजी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर का मला फसवायचा प्रयत्न केला तर तूही फसशील. ऐसे कैसे फसूंगी मैं? बस बस सांगतो, बस. डेड बॉडी लपवून तू एक प्रकारची माझी मदतच केलीस. कायद्यानं हा सुद्धा गुन्हाच आहे. त्यामुळे मला जी शिक्षा होईल तीच शिक्षा तुलाही होईल. ठीक आहे, तुला एक शेवटची संधी देतो. हवं तर तू आत्ता पोलिसांना जाऊन सांगू शकतेस मी रेश्माचा खून केलाय. मग आपल्या दोघांना शिक्षा होईल. आयुष्यभर जेलमध्ये खडी पडत बसू. किंवा हे पैसे उचल, मला मदत कर, मालामाल करेन मी तुला. पैशात लोळशील, श्रीमंत होशील, आता तूच ठरव, पैसे की पोलीस. काय झालं? मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाती, पण ते पिक्चर मध्ये अब उठाऊंगी. हुशार आहेस. क्या है? शेक हँड करतोय. हाँ. मला माहिती होतं तू आयुष्याची माती नाही करणार. आता फक्त ते बाहेर पोलीस आलेत ते. उनका टेंशन मत लो डॉक्टर, उनको मैं चुटकी में भगाऊंगी. हाँ निघ. हाँ आती हूँ. घे, तुला आता हवेत तेवढे पैसे घे. एकदा मला रेश्माची डेड बॉडी मिळू दे, त्यानंतर